ज्या पद्धतीचं नातं शरद पवारांचं अजितदादांशी होतं ते पाहिलं तर निश्चितपणे शरद पवारांना सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी असंच वाटत असेल. जेव्हा लढायचं असतं त्यावेळेस काँग्रेस ताकदीनं लढत नाही आणि जेव्हा खऱ्या अर्थानं क्रेडिटची भूमिका, क्रेडिट घेण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेस अशा पद्धतीची चुकीची बेजबाबदार भूमिका घेतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जर काँग्रेसनं उमेदवार जरी माघारी घेतला नाही तरी सुद्धा शरद पवारांची सगळी ताकदी सुनेत्रा पवारांच्या मागेच निश्चितपणे बघायला मिळेल. विकासाच्या मुद्द्यावर थांबलेले प्राजक्त तनपुरे आज ना उद्या आपल्याला भारतीय जनता पक्षात जाताना दिसतील. त्यांचं जे पुढचं राजकारण ज्या कारखान्यावर अवलंबून आहे, पुढचं करिअर अवलंबून आहे, ते भाजपच्या विरोधात राहून त्यांना राजकारण करणं परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी हा व्यावहारिक विचार केला. ही माघार घेण्याचं कारणच असं की गेल्या वर्षभरापासून त्यांचं आणि भाजप श्रेष्ठींचं बोलणं सुरू होतं आणि हे जे मगाशी मी सांगितलं तसं विंगेत हे किंवा रंगीत तालीम सगळी झालेली होती. आज प्रत्यक्ष ते नाटक सादर झालं असं म्हणतात. त्यात त्यांचं एक सूचक विधान होतं, उद्या माझा कोणता पक्ष असेल हे मी काही सांगू शकत नाही, पण हिंदुस्थान नाव असलेल्या देशात हिंदूवर अन्याय झाला तर तो आम्ही सहन करणार. जर प्राजक्त तनपुरे याच्यात नसतील मैदानात तर निवडणूक बिनविरोध होईल की नाही समजा नाही होणार. परंतु मी तुम्हाला सांगितलं की अहिल्यानगर मधल्या जे काही पत्रकार ज्यांना निवडणुकीच्या राजकारणातलं कळतं त्यांनी प्रश्नचिन्ह टाकून पोस्ट टाकलेले आहेत की अक्षय गर्डीले आमदार झाले. राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात बारामतीमध्ये निधन झालं आणि त्यापूर्वी 17 ऑक्टोबर 2025 रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या आणि आता या 23 एप्रिलला येत्या या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे आणि 4 मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. पण या सगळ्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवार, अनेक इच्छुक उमेदवार आहेत. पण या सगळ्यामध्ये बारामतीमध्ये जर आपण विशेषतः विचार केला किंवा बोलायचं म्हटलं तर काँग्रेसकडून इथे उमेदवार देण्यात आलाय. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र सुनेत्रा पवारांची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा आहे. तर राहुरीमध्ये मात्र प्राजक्त तनपुरे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आहेत नेते, माजी राज्यमंत्री आहेत ते सुद्धा इच्छुक होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असताना रवींद्र चव्हाणांनी त्यांची घेतलेली भेट असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत केलेली फोनवरची चर्चा असो, या सगळ्यानंतर त्यांनी माघार घेतली उमेदवारी अर्ज भरण्यापासून. पण या सगळ्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांची भाजपकडून कशा प्रकारे मनधरणी झालेली असू शकते, कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी माघार घेतलेली असू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर आहेत या चर्चा रंगल्या होत्या, त्या चर्चांना आता कशा पद्धतीनं बळ मिळतंय किंवा इथून पुढे भाजपकडे ते जाणार आणि त्यांची राजकीय वाटचाल कशी राहणार या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. बारामती संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार हरीश पाटणे सर जोडले गेलेले आहेत आणि तसंच राहुरी संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सतीश वैजापूरकर सर जोडले गेलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं ऑडी व्हन मध्ये. सगळ्यात पहिला तर प्रश्न हाच आहे की राज्यसभेसाठी जेव्हा काँग्रेसने किंवा एकूणच मवियाने शरद पवारांना पाठिंबा दिला, मग आता असं का नाही होतंय की शरद पवारही त्यांचा काँग्रेसला पाठिंबा देतात, ते का बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून आग्रही असतील? नाही, मुळामध्ये रोहित पवारांनी त्यांचं ट्विट केलेलंच आहे, ते आपण पाहिलं असेल. आणि शरद पवारांनी जरी अधिकृतपणे त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी सुद्धा शरद पवारांचा रोहित पवारांच्या या भूमिकेला निश्चितपणे पाठिंबा असेल. ज्या पद्धतीचं नातं शरद पवारांचं अजितदादांशी होतं ते पाहिलं तर निश्चितपणे शरद पवारांना सुद्धा ही निवडणूक बिनविरोध व्हावी असंच वाटत असेल. किंबहुना भविष्य काळामध्ये जेव्हा हे अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल त्या कालावधीपर्यंत शरद पवारांचं कदाचित काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलणं सुद्धा होईल, परंतु ते त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवतील, ओपनली करणार नाहीत आणि अशा पद्धतीनेच ही निवडणूक बिनविरोध होईल.
यासोबतच जेव्हा सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे की शिवसेना पाठिंबा देते, राष्ट्रवादी शरद पवार पाठिंबा देतोय पक्ष त्यांचा. पण या सगळ्यामध्ये दोन प्रश्नांपैकी एक तर विचारला बिनविरोध होईल की नाही, पण दुसरा प्रश्न म्हणजे मवियामध्ये कुठेतरी समतोल किंवा त्यांच्यातला समन्वय हा ढासळतोय का, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर येते किंवा समोर येत आहे पुन्हा पुन्हा? निश्चितपणे मवियामध्ये समतोल नाही, कारण एक भूमिका उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वेगळी भूमिका आहे, शरद पवारांच्या पक्षाची भूमिका तशीच समकक्ष आहे आणि त्याच वेळेस काँग्रेस मात्र भूमिका वेगळी घेत आहे. ऍक्च्युली अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बारामतीमध्ये. जर तुम्ही बघितलं असेल तर बारामतीमध्ये सातत्यानं अजितदादा हे विक्रमी मतांनी निवडून आलेले आहेत. बरोबर. आणि अजितदादांच्या निधनानंतर बारामतीचं वातावरण, बारामतीची परिस्थिती, महाराष्ट्रामधलं वातावरण आपण बघितलं तर एक प्रकारची सहानुभूतीची लाट अजितदादांच्या निधनानंतर बारामतीमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसनं समजदारीची भूमिका घ्यायला हवी होती, ती भूमिका काँग्रेसनं घेतलेली नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती येते तेव्हा तेव्हा काँग्रेसकडून अशी भूमिका घेतली गेली पाहिजे. जेव्हा लढायचं असतं त्यावेळेस काँग्रेस ताकदीनं लढत नाही आणि जेव्हा खऱ्या अर्थानं क्रेडिटची भूमिका, क्रेडिट घेण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेस अशा पद्धतीची चुकीची बेजबाबदार भूमिका घेतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जरी काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिला तरी अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार टिकाव लागू शकत नाही उमेदवाराचा. एकीकडे शरद पवारांच्या पक्षाचा पाठिंबा आहे, एकीकडे स्वतः अजितदादांच्या पक्षाची मजबूत अशी फळी तिथं आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष पाठिंबा देतोय आणि लक्ष्मण हाकेंसारख्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनी ह्या सुद्धा विक्रमी मतांनी निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती असताना काँग्रेस मात्र जबाबदारीची आणि समजदारीची भूमिका घेण्याऐवजी काँग्रेस उमेदवार देत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, मला एकूणच आता काँग्रेसची जी काही भूमिका आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारांना रिंगणात उतरवलंय ऍडव्होकेट आकाश मोरे यांना, त्यावरून सहज एक प्रश्न पडतो की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आहे तेव्हापासून बारामतीमध्ये काँग्रेस वाढवण्यासाठी काँग्रेसने काय काय प्रयत्न केलेत? नाही, काँग्रेसनं काही प्रयत्न केलेले कधीच आपण म्हणजे बघितलं नाही किंवा आपल्याही कुणाच्या ते निदर्शनास आलेलं नाही की काँग्रेसनं फार मोठे प्रयत्न तिथं केलेले आहेत. म्हणजे पवार साहेब अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पवार साहेबांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचं सुद्धा नेतृत्व केलं, नंतर ते बारामती लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं. पुढे हे नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे आलं. त्यानंतर अजितदादा बारामती विधानसभा मतदारसंघाचं अनेक वर्ष नेतृत्व करत होते. या सगळ्यामध्ये कुठेही आपल्याला काँग्रेसनं म्हणजे फार मोठ्या संख्येनं काँग्रेस उतरली असं दिसलं नाही. किंबहुना काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामध्ये सुद्धा कायम पाठिंब्याचीच भूमिका त्यांची दिसलेली आहे. म्हणून काँग्रेस वाढीसाठी स्वतःहून काँग्रेसच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी कधी फार मोठे प्रयत्न केलेत असं काही वातावरण दिसलेलं नाही. सर, मी आज एक भाषण ऐकलं सुनेत्रा पवारांचं, ज्यावेळेस ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होणार होते त्यावेळेस बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांची सून म्हणून, तसंच 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांची पत्नी म्हणून मी पवार परिवाराची काळजी घेतली आणि तीच काळजी बारामतीची आणि तिथल्या राज्यातील जनतेची घेण्याची मला शक्ती मिळो. हे खरं तर विधान कुठं सूचक होतं का? कारण अनेकदा अशा चर्चा होत आहेत की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आणि याआधी जेव्हापासून शपथविधी झालाय सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हापासून शरद पवारांचा जास्त कुठे त्यांनी उल्लेख केलेला मला तरी दिसलेला नाही. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने त्यांच्याकडून हे विधान आलं ते कुठेतरी सूचक वाटतंय. त्यामुळे पुन्हा एकदा या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होऊ शकते, त्याला बळ मिळू शकतं. मुळात सुनेत्रा पवार या अत्यंत परिपक्व आहेत. त्यांना अजितदादांच्या कुटुंबात येण्यापूर्वीपासून समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा आहे. दादांनी त्यांना राजकारणामध्ये संधी दिली, त्या राज्यसभेवर गेल्या. आता दादांच्या निधनानंतर अकाली का होईना पण त्यांच्याकडे राज्याची धुरा आलेली आहे. बारामतीतलं राजकारण त्यांनी खूप जवळून बघितलेलं आहे. पवार साहेबांचं राजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे. अजितदादांचं राजकारण त्यांनी खूप जवळून बघितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा निवडणुकीला सामोरे जाता येत्या त्यावेळेस निश्चितपणे त्यांच्या पाठीमागं सुप्तपणे का होईना शरद पवारांचे आशीर्वाद आहेत. अजितदादांच्या पार्टीची फार मोठी मजबूत ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काहीही म्हटलं तरी सुद्धा आम्हीही अजितदादांशी खासगीमध्ये जी काही चर्चा केली होती ती पाहता अजितदादा विलिनीकरणाच्या दिशेनं जात होते. ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीचं
ज्या पद्धतीचं राजकारण अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय आणि जे काही आरोप प्रत्यारोप आपण इंटरनल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत, ते पाहता त्याची मूळची पार्श्वभूमी सुद्धा समजून घेतली पाहिजे. अजितदादांनी अनेक बैठका ह्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये शरद पवारांच्या समवेत केलेल्या होत्या. या बैठकांचे साक्षीदार आहेत, या बैठकांचे पुरावे आहेत आणि त्यामुळं हे सगळं वातावरण हे सुनेत्रा वहिनींना सुद्धा माहिती होतं. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं मधल्या कालावधीमध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवार गटामध्ये जे काही वातावरण तुम्हाला पाहायला मिळालं अलीकडच्या कालावधीमध्ये, तर ते सगळं पाहता हे भविष्याच्या कालावधीमध्ये विलिनीकरणाच्या दृष्टीनं ही सगळी पावलं आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. किंबहुना शरद पवारांच्या मनातलं किंवा अजितदादांच्या मनामध्ये जे होतं ते सुद्धा भविष्य काळामध्ये जर पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. सर, शरद पवारांची तुम्ही म्हटलं एक सुप्तपणे कुठेतरी शरद पवारांचं याला सगळ्यांना पाठिंबा आहे किंवा त्यांचं त्याच्यात आहे हस्तक्षेप म्हणा, पण कशा पद्धतीने शरद पवार या सगळ्यासाठी प्रयत्नशील असतील सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी? कारण की म्हटलं जाते शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत सुनेत्रा पवारांसाठी. नाही, मुळामध्ये काँग्रेसनं ही जर जागा म्हणजे काँग्रेसनं जर त्यांचा उमेदवार मागे घेतला तर त्यामध्ये शरद पवारांची शिष्टाई तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ज्या पद्धतीनं 9 तारखेपर्यंत अजून वेळ आहे, परंतु अजितदादांचं आणि शरद पवारांचं जे नातं होतं ते पाहिलं तर निश्चितपणे, आणि रोहित पवारांचं जे ट्विट आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीरपणे आम्ही उमेदवार देणार नाही अशी घेतलेली भूमिका असेल, सुप्रिया सुळेंनी घेतलेली भूमिका असेल, हे पाहिलं तर पवार कुटुंब यामध्ये पूर्णपणे एकत्र आहे असं चित्र निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये दिसतंय. आता काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जर पाठिंबा दिलेला आहे, काँग्रेसनं जर 9 तारखेला तो पाठिंबा दिला आणि अर्ज माघारी घेतला तर निश्चितपणे त्यामागे शरद पवारांची शिष्टाई आहे असं आपल्याला बघायला मिळेल. जर काँग्रेसनं उमेदवार जरी माघारी घेतला नाही तरी सुद्धा शरद पवारांची सगळी ताकद ही सुनेत्रा पवारांच्या मागेच निश्चितपणे बघायला मिळेल. रोहित पवार मैदानामध्ये उतरलेले दिसतील, त्यांचे युगेंद्र पवार तुम्हाला मैदानामध्ये उतरलेले दिसतील, सुप्रिया सुळे मैदानामध्ये उतरलेले दिसतील आणि हे अंतर्गतपणे सुनेत्रा वहिनींना तेवढ्याच ताकदीनं अजित पवार ज्या विक्रमी मतानं निवडून यायचे त्याच विक्रमी मतानं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. सर, तुम्ही वारंवार उल्लेख केला की काँग्रेसच्या उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतला तर शिष्टाई दिसेल शरद पवारांची त्यामागे, पण काय वाटतं शेवटचा दिवस हा 9 एप्रिल आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी. तुम्हाला वाटतं की उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील इतर उमेदवारांकडून आणि ही निवडणूक बिनविरोध होईल? मला असं वाटतंय की जे काम अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बारामती भागामध्ये केलंय आणि कामाच्या विषयामध्ये अजितदादांनी कधी पक्ष बघितला नाही. म्हणजे तो अमक्या पक्षाचा आहे, तो तमक्या पक्षाचा आहे असा विचार न करता अजितदादांनी बारामतीमध्ये काम केलं. रात्रंदिवस काम करणारा आणि विरोधक सुद्धा मान्य करतायत की अजितदादांनी जे काही काम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बारामतीमध्ये उभं केलं ते काम पाहिलं तर निश्चितपणे मला असं वाटतंय की त्यांच्या कामाची ही पुण्याई ही सुनेत्रा वहिनींना त्यांना बिनविरोधच्या रूपाने मिळू शकते. आणि अंतिम क्षणी का होईना हे सगळे जे काही निवडणुकीला लोकशाही म्हणून उभे राहिलेले आहेत हे निश्चितपणे उमेदवारी अर्ज माघारी घेऊन अजितदादांच्या कामाला श्रद्धांजली म्हणून हे सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानसभेमध्ये पाठवतील अशा पद्धतीचं चित्र 9 तारखेपर्यंत पाहायला मिळू शकतं. सर, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे प्रश्नांची उत्तरं दिली त्यामधून जाणवलं की कशा पद्धतीनं शरद पवारांचा सुद्धा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असू शकतो आणि काँग्रेस कशा पद्धतीनं प्रत्येक वेळी भूमिका घेत आली आणि आता मात्र शरद पवारांनी मनधरणी जर केली काँग्रेस नेत्यांची किंवा वरिष्ठांची तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते का हे आपल्याला खरं तर 9 एप्रिललाच कळेल. पण एकूणच तुम्ही म्हटलात तसं की अजित पवारांचं जे काम आहे ते पाहूनच बिनविरोध निवडणूक झाली तर ती खरी श्रद्धांजली राहील. तर पाहावं लागेल आपल्याला खरं तर, आणि याचा रिझल्ट हा 4 मेला आहे, पण त्याआधीच हा निकाल स्पष्ट होतो का तेही महत्वाचं ठरणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. खरं तर आपल्याला हरीश पाटणे सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की काँग्रेस ही कायमच कशा पद्धतीने भूमिका घेत आली आहे एका महत्वाच्या निवडणुकांमध्ये म्हणा किंवा एकूणच राजकीय पद्धतीनं, पण या सगळ्यामध्ये राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती सुद्धा तितकीच रंगली आहे. कारण तिथे प्राजक्त तनपुरे, मी जसं मागे सांगितलं सुरुवातीला त्या पद्धतीनं ते फार इच्छुक होते ही निवडणूक लढण्यासाठी,
मात्र भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यात आली आणि ऐन वेळेस शेवटच्या घटकेला त्यांनी माघार घेतली. पण या सगळ्यामध्ये नेमकी त्यांची कशा पद्धतीनं मनधरणी करण्यात आली किंवा ते कशा पद्धतीने आता भाजपच्या वाटेवर आहेत असं बोललं जात आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सतीश वैजापूरकर सर जोडले गेलेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑडिबन मध्ये. नमस्कार सर, सगळ्यात पहिला प्रश्न तर हाच आहे की काय नेमकं घडतंय राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये, कारण की आम्ही पाहतोय ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक प्रकारे हाय व्होल्टेज ड्रामाच म्हणावा लागेल याला. खरं तर प्राजक्ता तनपुरे हे आग्रही होते, तसंच वंचित बहुजन आघाडीकडूनही तिथे उमेदवार उतरवण्यात आलाय. पण ऐन वेळीच प्राजक्ता तनपुरे यांची रवींद्र चव्हाण यांनी भेट घेऊन समजूत काढली. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना फोन केला, त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. काय नेमक्या घडामोडी घडतायत? नाही, आता मॅडम असं आहे, ग्रामीण भागामध्ये जे नाटक म्हणा किंवा लोकनाट्य तमाशा मंडळ म्हणा किंवा रामलीला म्हणा, ते आपण स्टेजवर बघतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कमालीचं नाट्य आपल्याला दिसतं, पण त्याची तयारी आधीच बिहाइंड द कर्टन झालेली असते, रिहर्सल झालेली असते, सगळं झालेलं असतं. आपल्या डोळ्यासमोर फक्त ते नाट्य दिसतं. तर ते नाट्य आज नगर जिल्ह्यामध्ये रंगलं. विमानतळावर रवींद्र म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उतरले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ते अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी नेमके प्राजक्त तनपुरे यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की बुवा सहानुभूती आहे, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे, तर तुम्ही उमेदवारी अर्ज आपला मागे घ्यावा, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सगळे सोडू, विकासाचे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि मग विकासाच्याच मुद्द्यावर प्राजक्त तनपुरे यांनी सहानुभूती दर्शवित कैलासवासी कर्डिले यांना विकासाच्या मुद्द्यावर थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याआधी ते 15 दिवस गावोगाव सगळीकडे फिरत होते, कार्यकर्त्यांचे मेळावे घेत होते आणि तुम्ही सांगा मी उभं राहायचं की नाही सांगत विचारत होते. आणि त्यावेळेस असं माध्यमांमध्ये वातावरण होतं की ते निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे. पण आज जे मगाशी मी सांगितलं तसं कमालीच्या नाट्यमय घटना घडल्या आणि थांबायचं ठरवलं त्यांनी. पण त्याची तयारी या म्हणजे बिहाइंड द कर्टन किंवा आपण विंगेतली त्याची जी तयारी किंवा हे ज्या रंगीत तालमी आहेत या सगळ्या नाटकाच्या, या गेल्या वर्षभर सुरू होत्या आणि आज त्याची प्रचिती आली, एवढाच फरक आहे. पण पडद्याच्या मागे मात्र हे सगळं ठरलेलं होतं, ठरल्यानुसार पार पडलं. सर, या सगळ्यात आता तुम्ही पण म्हटलात विकासाच्या मुद्द्यानंतर म्हणजे ह्याच्या सगळ्यावर चर्चा झाल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली. पण तुम्हाला वाटतं याच विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाऊन ते भाजपमध्ये पक्षप्रवेश सुद्धा करतील? कारण की तशा चर्चा सुद्धा सुरू आहेत आणि एक प्रकारे ज्या काही प्राजक्त तनपुरेंच्या भूमिका सध्या समोर येतात त्यावरूनही तसं दिसून येत आहे. मी तुम्हाला थोडंसं मागे नेतो. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते सत्यजित तांबे, ऐनवेळी ते अपक्ष उभे राहिले आणि देवाभाऊंनी अनपेक्षितपणे निर्णय घेतला, भाजपने विड्रॉल केलं. आज ते अपक्ष आमदार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. ते भाचे आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे. तसंच हे सुद्धा आपले प्राजक्त दादा तनपुरे हे सुद्धा भाचे कोणाचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही या दोन भाच्यांच्या बाबतीत सारखंच म्हणजे नाट्य जे घडलंय हे दोघांच्या बाबतीत सारखंच घडलं की त्यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म मला मिळाला नाही वगैरे असं काही सांगत नाट्यमयरित्या अपक्ष म्हणून ते आमदार झाले. आता हे असंच होणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर थांबलेले प्राजक्त तनपुरे आज न उद्या आपल्याला भारतीय जनता पक्षात जाताना दिसतील. पण सर, ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपत आली त्यावेळेस अलीकडे काही वेळ आधी अशाही बातम्या आल्या की मुंबईहून राष्ट्रवादीकडून 2 एबी फॉर्म हे राहुरीकडे धाडले गेले. जर प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली तर प्लॅन बी सुद्धा राष्ट्रवादीचा तयार होता. तर ते सगळं काय होतं नेमकं? नाही, सोशल मीडियावर जर तुम्ही आता जर बघितलं, पत्रकारांच्या जर पोस्ट बघितल्या, म्हणजे ज्यांना निवडणुकीतलं राजकारणातलं कळतं त्यांच्या पोस्ट जर बघितल्या, तर म्हणजे सकाळचे जे तिथले संपादक आहे प्रकाश पाटील यांनी प्रश्नचिन्ह टाकून एक पोस्ट टाकलेली आहे, अक्षय कर्डिले आमदार झाले, यातच सर्व काही आलं. याचं कारण असं आहे की प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले यांच्या दोघात लढाई झाली असती तर ती राजकीय मोठी अटीतटीची लढाई झाली असती. याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस प्राजक्त तनपुरे पडले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती. अत्यंत मेहनती युवा आमदार आणि मंत्री अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली होती. परंतु
त्यांच्या पुढे प्रश्न असा होता की त्यांना चालवायचा आहे त्यांचा सहकारी साखर कारखाना, पहिली गोष्ट क्रमांक 1. दुसरी गोष्ट, देवाभाऊंनी आता निर्विवादपणे जे जे संस्थानिक आहेत आपल्या राज्यातले, त्याचं म्हणजे त्यात अजितदादा गेल्यानंतर तर त्याला आणखीनच बळकटी मिळते, या संस्थानिकावर निर्विवादपणे कमांड घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचं जे पुढचं राजकारण ज्या कारखान्यावर अवलंबून आहे, पुढचं करिअर अवलंबून आहे, ते भाजपच्या विरोधात राहून त्यांना राजकारण करणं परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी हा व्यावहारिक विचार केलेला आहे. सर, तुमच्या उत्तरातच तुम्ही काही उल्लेख केले की कशा पद्धतीनं प्राजक्त तनपुरे हे राजकीय दृष्ट्या भक्कम आहेत, पण एक प्रकारे अक्षय कर्डिलेंचं जर आपण पाहिलं, म्हणजे अक्षय कर्डिलेंकडे जर पाहिलं तर ते राजकारणात तसे पाहिलं तर नवीन आहेत प्राजक्त तनपुरेंपेक्षा. पण मग या सगळ्यामध्ये जर प्राजक्त तनपुरेंनी समजा भरलाच असता फॉर्म, उमेदवारी अर्ज भरला असता, तर अक्षय कर्डिलेंसमोर काय काय राजकीय आव्हानं उभी राहिली असती ही निवडणूक जिंकण्यासाठी, किंवा कशा प्रकारे अस्तित्वाची लढाई बनली असती ती त्यांच्यासाठी? नाही, आता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. याचं कारण असं आहे की आपल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची जर तुम्ही रचना लक्षात घेतली तर राहुरी विधानसभा मतदारसंघ हा राहुरी, नगर आणि पाथर्डी या 3 तालुक्याचा आहे. सुमारे 3 लाख मतदार गृहीत धरले तर 1,93,000 मतदान, म्हणजे जवळपास 98% मतदार, 58% मतदार हे राहुरी तालुक्यातले आहेत. जवळपास 25% मतदार म्हणजे 82,000 मतदार हे नगर तालुक्यातले आहे आणि 57,000 पाथर्डी तालुक्यातले आहे. असं असलं तरी मागच्या वेळेस तनपुरे हे 34,000 मतांनी पडले, निवडणुकीत पराभूत झाले शिवाजीराव कर्डिलेंकडून. याचं कारण असं होतं की तिथे हिंदुत्वाचा फॅक्टर तिथे चालला, लाडकी बहिणीचा फॅक्टर चालला, आणि तिसरा एक महत्वाचा फॅक्टर तिथे आहे, तो आहे विखे फॅक्टर. विखे पाटलांचा सुद्धा एक मताचा गठ्ठा आहे. तो किती मोठा आहे किती छोटा आहे याला महत्व नाही, परंतु तो गठ्ठा आहे. तो गठ्ठा जिकडे जाईल तिकडे अटीतटीच्या वेळेस या निवडणुकीचा निकाल फिरू शकतो. राहुरी तालुक्यातला विखे पाटलांचा गठ्ठा म्हणून महत्वाचा आहे. आता मुद्दा असा आहे की जे आपण मगाशी तुम्हाला सांगितलं की 25% होम ग्राउंडवर मतदार असलेले कर्डिले, हे शिवाजीराव कर्डिले हे तनपुरेंना 34,000 मतांनी पराभूत करून विधानसभेत गेले. तो भाजपचा करिश्मा होता. मग आता परत त्या शक्तीविरुद्ध यांना लढायचं आहे, पण त्याचबरोबर यांनी तयारी सुद्धा केलेली होती की वेळ प्रसंगी आपल्याला लढावं लागलं तर आपल्याला तयारी करायची आहे. आता हे तयारी करायची आहे हे झालं बाह्य दृश्य. ते मतदारसंघातल्या गावोगाव फिरले, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, निवडणुकीला तयार राहा म्हटले. एवढंच नाही तर आज निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी त्यांचा अर्ज सुद्धा तयार होता आणि काही वेळातच आपल्याला अर्ज भरायला जायचं आहे असं सगळ्या कार्यकर्त्यांना सांगण्यात सुद्धा आलेलं होतं. आणि अचानक त्यांनी माघार घेतली. ही माघार घेण्याचं कारणच असं की गेल्या वर्षभरापासून त्यांचं आणि भाजप श्रेष्ठींचं बोलणं सुरू होतं. आणि हे जे मगाशी मी सांगितलं तसं विंगेत हे किंवा रंगीत तालीम सगळी झालेली होती. आज प्रत्यक्ष ते नाटक सादर झालं असं म्हणता येईल. एक प्रकारे आपण जर सध्याची चर्चा पाहिली तर मी असं म्हणेल की रंगीत तालीम झाली आणि मेन पिक्चर जो आहे तो आता बाकी आहे. खरं तर की भाजपमधला पक्षप्रवेश वगैरे त्यांच्या काही काही भूमिका आता समोर येतात आणि कशा पद्धतीनं काय म्हणू शकतो आपण की त्यांना काय कोणत्या मुद्द्यावर, विकासाचा मुद्दा तर तुम्ही सांगितलंच, पण त्या व्यतिरिक्त कशा पद्धतीनं भाजपनं त्यांची मनधरणी केली असेल आणि काय म्हणून त्यांनी एक्झॅक्टली तो उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय मागे घेतला तेही पाहावं लागणार आहे. पण सर, एक प्रश्न असा की राहुरीमध्ये आता वंचितने सुद्धा उमेदवार उभा केलेला आहे त्यांचा, आणि एकूणच शरद पवारांकडच्या राष्ट्रवादीकडून प्लॅन बी पण तयार होता असंही म्हटलं जातं, जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला त्यातून. पण आता शरद पवारांची या सगळ्यामध्ये काय भूमिका आहे, कारण की त्यांच्याच पक्षाचे प्राजक्त तनपुरे आहेत जे की आग्रही होते, आणि या सगळ्यात शरद पवारांची नेमकी काय भूमिका होती मग? आणि आता तर ते शरद पवार काही असे म्हणतो तसं साधे नेते नाहीयेत, त्यांच्या सगळं लक्षात येतं असं आधी म्हटलं जातं. मग असं असताना शरद पवारांच्या लक्षात येत नसेल का? कारण की जयंत पाटलांची सुद्धा चर्चा होते या सगळ्यामध्ये. मी ते नाव आधी घेतलं नव्हतं, तुम्ही आता हे बरोबर नाव घेतलं. आमदार जयंत पाटील हे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत. हे नाव तुम्ही घेतलं, मी मगाशी ते घेतलं नव्हतं. ते मामा आहेत प्राजक्त दादा तनपुरेंचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एक सूचक त्यांचं विधान सांगतो. प्राजक्त तनपुरेंचं साधारण वर्षभर पूर्वी केलेलं किंवा कारखान्याच्या निवडणुकीत केलेलं. मी तुम्हाला लवकरच गुड न्यूज देणार आहे.
ही गुड न्यूजचा अर्थ असा होता की अर्थ असाही निघत होता की मी लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. याचं कारण असं होतं की त्यावेळेस ते असंच त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलताना बोलत होते की प्राजक्त दादा न जाणो कदाचित भारतीय जनता पक्षात जातील. आता त्यांना कवच कोणाचं आहे किंवा त्यांना पाठबळ कोणाचं आहे या मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना जे मंत्रिपद मिळालं ते त्यांच्या मामांमुळे मिळालं. आता सुद्धा त्यांची गेल्या वर्षभरापासून भाजपशी जवळीक वाढलेली होती. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मी जसं मगाशी विश्लेषण करताना सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्याच्यात त्यांना पराभव पत्करावा लागला, चांगलं काम करून देखील म्हणजे त्यांच्या कामाबद्दल कुणालाही शंका नाही, अत्यंत हार्डवर्क केलं, उत्तम काम करणारा आमदार अशीच त्यांची प्रतिमा नाही. ते सत्य आहे की त्यांनी खूप चांगलं काम केलं. ते बोलतात पण खूप पोलाईट, उच्च शिक्षित आहे, उत्तम संपर्क आहे. जी कामं 20-20 वर्षात झाली नव्हती ती त्यांनी मंत्रिपदाच्या काळात करून दाखवली, हे वास्तव आहे. पण पण याचा हिंदुत्व हा एक महत्वाचा फॅक्टर, लाडकी बहीण हा एक फॅक्टर, बलाढ्य झालेला भारतीय जनता पक्ष हा एक फॅक्टर, हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी गेल्या काही दिवसात कडवी हिंदुत्ववादी भूमिका घेतली होती. होय. डोक्यावर भगवी टोपी, बरोबर. गळ्यात भगवं उपरणं आणि सागर बेग सारखे जे कट्टर हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांनी काही हिंदुत्वाच्या प्रश्नावरच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यात त्यांचं एक सूचक विधान होतं, उद्या माझा कोणता पक्ष असेल हे मी काही सांगू शकत नाही, पण हिंदुस्थान नाव असलेल्या देशात हिंदूवर अन्याय झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. म्हणजे ही जी त्यांची सगळी विधानं होती तर त्यांचा प्रवास कुठल्या दिशेने सुरू होता हे त्यातून उघडपणे दिसत होतं. त्यामुळे आजचं जे मी तुम्हाला परत त्याच मुद्द्यावर येतो, आज जे काही झालं ते फार पूर्वीच ठरलेलं. सर, या सगळ्यामध्ये तुम्ही तर सांगितलंच की त्यांनी कशा कशा पद्धतीनं भूमिका घेतल्या, कडवट हिंदुत्ववादी भूमिका म्हणा किंवा उपरणं जे भगवं आहे ते गळ्यात घालणं, टोपी घालणं, काही तशा मोर्चांमध्ये सहभागी होणं, आंदोलनांमध्ये. पण या सगळ्यामध्ये ना कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये म्हणा किंवा भाजपमध्ये म्हणा कुठेच प्राजक्त तनपुरेंना पाहिजे तसं त्यांची भूमिका म्हणजे मांडता आलेली नाही किंवा त्यांना पाहिजे तसं रोल मिळाला नाही असं म्हटलं जातंय. त्यामुळे प्राजक्त तनपुरे घर का ना घाटक्या असं म्हटलंही जात होतं. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यांची कधीही अशी पक्षात अवस्था नव्हती की ना घरका ना घाटका, परंतु त्यांच्या समोर पहिलं एक चॅलेंज होतं की त्यांनी त्यांच्याकडे जी गेल्या 35 वर्षापासून राऊरी नगरपालिका आहे म्हणजे पूर्वी त्यांच्या वडिलांकडे होती, आता त्यांच्या नेतृत्वाखाली परत त्यांनी जिंकली. जर तुम्ही सत्ताधारी नसाल तर विकास निधी कसा आणायचा हा एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 की जे एनसीडीसीचं त्यांना लोन मिळणार होतं जवळपास 450 कोटी रुपये, ते कसं मिळणार, वेटिंगला होते, ते कसं मिळणार, हे अगदी समोर दिसणारे प्रश्न. जिल्हा परिषदेवर त्यांचं वर्चस्व, पंचायत समितीवर त्यांचं वर्चस्व, राऊरी तालुक्यात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ते जिथं मगाशी मी सांगितलं 58% मतदार आहे त्या राऊरी तालुक्यावर त्यांची निर्विवाद कमांड होती. पण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित तिथे लीड मिळालं नाही. याचं कारण काय हे पण तुम्हाला मी मगाशी सांगितलं. भाजपची लाट म्हणजे ती लाडकी बहीण असेल, हिंदुत्वाची लहर असेल, तिथे गुहाला जे नाथपंथी कानिफनाथाचं ठाणं आहे आणि त्याच्यातून फार मोठा वादविवाद सुरू आहे. त्यात जे हिंदुत्वादी संघटना आक्रमक पद्धतीने उतरल्या त्यात हे सहभागी झाले. याचा अर्थच असा होता की त्यांची वाटचाल तिकडे सुरू झालेली आहे. त्याचबरोबर संस्थात्मक राजकारण करायचं आहे, त्याचबरोबर वय तरुण आहे, पुन्हा निवडून जायचं आहे. या सगळे आव्हानं त्यांच्या समोर होते आणि त्यात त्यांना भाजपशी जवळीक साधल्याशिवाय त्यातच परत आणखीन एक घटना घडली की अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्यामुळे त्यांच्या समोर भाजपच्या दिशेने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आज ते काय म्हटले आहेत की मी माझ्याच पक्षात आहे. काही दिवसापूर्वी म्हटले होते की मी शरद पवार साहेबांचा म्हणजे शिष्य आहे, ते निर्विवाद मोठे नेते आहेत. तर ते जो नाटकाचा दुसरा अंक बाकी आहे तोपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबतील यात कुठलीही शंका नाही. किंवा आजही त्यांनी डिनाय केलं की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी जिथे आहे तिथेच आहे. पण त्याच्या जोडीला भगवी टोपी घालून, भगवं उपरणं घालून आक्रमक हिंदुत्वाचा नारा पण त्यांनी दिलेला आहे. जो पक्ष म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वगामी भूमिका मांडतो, सर्व धर्म समभावाची भूमिका मांडतो, त्यांचा
एक आमदार जसा अहिल्यानगरचे आमदार आहेत संग्रामभैया जगताप, त्याच्या पाठोपाठ राहुरीला दुसरा आमदार कडवट हिंदुत्वाची भूमिका मांडू लागला आहे, ही त्यांची एका अर्थाने मजबुरी आहे, याचं दर्शन आजच्या नाटकातून घडतं आहे. सर, आता अक्षय कर्डिल यांची जी काही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे आणि अशात आणखी कोणकोणते म्हणजे छोटे मोठे सगळेच नेते म्हणजे सगळेच उमेदवार खरं तर इच्छुक असतात अशा निवडणुकीत, वंचितचे तर आहेतच तिथे, पण तिथे काँग्रेसही उमेदवार देणार अशी सुद्धा चर्चा सुरू होती की बारामती सोबतच राहुरीमध्ये सुद्धा काँग्रेस आग्रही, तर काँग्रेसची तिथे काय भूमिका आहे? नाही, आता असं आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे तिथे उमेदवार देतील. पक्ष किती मैदानात आहेत, पक्षाचे किती बरोबर. उमेदवार मैदानात आहेत, याला खरं म्हणजे फारसं महत्व नाही. तिथे दोनच उमेदवार सर्वाधिक महत्वाचे होते. एक म्हणजे प्राजक्त तनपुरे, की जे सर्वात आघाडीवर होते. दुसरे ज्यांच्या मागे सहानुभूतीची आणि भाजपची मोठी ताकद आहे, अक्षय कर्डिल. आता जर प्राजक्त तनपुरे याच्यात नसतील मैदानात, तर निवडणूक बिनविरोध होईल की नाही, समजा नाही होणार. परंतु मी तुम्हाला सांगितलं की अहिल्यानगर मधल्या जे काही पत्रकार ज्यांना निवडणुकीच्या राजकारणातलं कळतं, त्यांनी प्रश्नचिन्ह टाकून पोस्ट टाकलेले आहेत की अक्षय कर्डिले आमदार झाले. याच्यावरून आपण समजून घ्यायला पाहिजे की निवडणुकीमधला जो एक रस आहे किंवा जी चुरस आहे ती आजच संपून गेली. खरं तर राहुरी म्हणा किंवा बारामती विधानसभा पोटनिवडणूक म्हणा, या दोन्ही पोटनिवडणुका अटीतटीच्या झाल्या असत्या जर का प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचं ठरवलं असतं तर. आणि एकूणच आता काँग्रेसचे तर उमेदवार अजूनही रिंगणात आहेत, पण 9 एप्रिल रोजी ते आपला अर्ज मागे घेतात का यावर ठरणार आहे की बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होते का. पण सगळं काही आता 9 एप्रिललाच खरं तर स्पष्ट होईल आणि 4 मेच्या आधीच खरं तर बिनविरोध निवडणूक झाली तर या सगळ्याचे निकाल आपल्या समोर असतील. पण हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्हीही गेस्टला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद ऑडी1ला दिलेल्या या माहितीसाठी. नमस्कार. नमस्कार.